नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझ्या ह्याच चॅनलवरती पोस्ट केलेला चंद्ररास सूर्यरास हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला नसेल तर जरूर बघा. त्यात मी वेस्टर्न ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या सूर्यराशीवरून प्रेडिक्शन करतात त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. वेस्टर्न ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची सूर्यरास काढली जाते. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेला सूर्य ज्या राशीत असतो ती तुमची सूर्यरास. मग प्रत्यक्ष आकाशात नक्षत्रांची स्थिती त्यावेळेला काहीही असो, म्हणजे ही रास तुमच्या जन्मतारखेवरून ठरते. पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न ज्योतिषशास्त्रामध्ये याला खूप महत्त्व आहे. ही तुमची सूर्यरास तुमचं बाह्य व्यक्तिमत्व म्हणजेच तुमची पर्सनॅलिटी, तुमचं इम्प्रेशन, तुम्ही कसे वागता आणि जगासमोर तुम्ही स्वतःला कसं सादर करता हे दाखवते. याचा दृष्टिकोन अधिक मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल असा आहे. तुमच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे, तुमच्या स्वभावामधले गुणदोष कुठले, नातेसंबंधांमध्ये दोन व्यक्तींचे स्वभाव एकमेकांशी किती जुळतील हे समजून घेण्यासाठी ही पाश्चात्य पद्धत खूप उपयोगी, खूप सोपी आणि प्रभावी अशी आहे. आज मी तुम्हाला तुमच्या याच सूर्यराशींप्रमाणे तुमचा स्वभाव कसा असू शकतो ते सांगणार आहे आणि त्याचा शॅडो पार्ट पण. आता शॅडो पार्ट म्हणजे काय, तर शॅडो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा असा भाग जो आपल्याला आवडत नाही, जसं की राग, मत्सर, भीती किंवा जुना एखादा आघात किंवा स्वार्थीपणा, ज्याला आपलं मन नकळत बाजूला सारतं किंवा दाबून टाकतं. या दडपलेल्या भागाला शॅडो असं म्हणतात. आपण जेव्हा आपल्या मनातल्या ही नकारात्मक किंवा त्रासदायक भावना असते, जसं की राग किंवा अपुरेपणाची भावना म्हणा किंवा मत्सर म्हणा, दाबून टाकतो, दडपून टाकतो, तेव्हा त्या भावना नष्ट होत नाहीत. उलट त्या आपल्या नकळत म्हणजे ह्याच भावना आपल्या वागण्यावरती किंवा आपल्या निर्णय क्षमतेवरती कंट्रोल करायला लागतात आणि मग त्यातून अँझायटी, चिडचिडपणा किंवा डिप्रेशन हे सगळं येतं. म्हणूनच शॅडो वर्क करणं हे फार गरजेचं असतं. शॅडो वर्क म्हणजे स्वतःच्या या लपलेल्या, लपवलेल्या, दडपवलेल्या अंधाऱ्या भागाचा स्वीकार करणं आणि त्यावरती काम करणं. आज मी तुम्हाला तुमच्या सूर्यराशीप्रमाणे तुमचा स्वभाव कसा असू शकतो, तसंच तुमच्या स्वभावात काय शॅडोज असू शकतात आणि त्या शॅडोजवरती मात करण्यासाठी म्हणजेच त्या फिलिंग्स ज्या असतात दडपवलेल्या आपण त्या हील करण्यासाठी काय करू शकतो ते पण सांगणार आहे. या प्रत्येक राशीला एक हीलिंग की असते, ती पण सांगणार आहे. ही जी की आहे किल्ली, चावी, ती जरी तुम्ही लक्षात ठेवली आणि आचरणात आणली ना तरीसुद्धा तुम्हाला हीलिंग व्हायला फार मदत होईल. अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत बघा. वाटल्यास तुमच्या राशीपर्यंत स्क्रोल करा, पण शेवटची 5-10 मिनटं मात्र हा व्हिडिओ नक्की बघा. त्यात तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. पहिली रास एरीस म्हणजे 21 मार्च ते 19 एप्रिलमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची ही रास असते. तुमचा स्वभाव धाडसी असेल, उत्साही असेल, पटकन ॲक्शन घेणारा, कृती करणारा असेल. तुमच्या अंगात लिडरशिप क्वालिटीज म्हणजेच नेतृत्व गुणसुद्धा दिसत असतील. शॅडो पार्ट काय आहे तुमचा, तर अधीरपणा, तुम्हाला पटकन राग येत असेल, घाईघाईमध्ये निर्णय घेण्याची तुमची वृत्ती असेल. तर आता या शॅडो पार्टवरती काम कसं करायचं, तर निर्णय कुठलाही घेण्याआधी थोडा वेळ घ्या, लांब गहिरे श्वास घ्या, नंतर संयम वाढवा, पेशन्स वाढवा. तुमच्यासाठी ॲफर्मेशन काय असेल की मी पीस ऑफ माइंड किंवा शांततेने कृती करतो किंवा कृती करते. आणि तुमची हीलिंग की काय आहे एरीजसाठी, संयम, पेशन्स. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पेशन्स बाळगला पाहिजे. दुसरी रास आहे 20 एप्रिल ते 20 मेमध्ये जन्म झालेल्यांची टॉरस. तर तुमचा स्वभाव कसा असतो, स्थिर असतो, एकदम प्रॅक्टिकल असतो. तुम्ही विश्वासू असता, कुणीही तुमच्यावरती विश्वास टाकायला हरकत नाही असे असता, पण थोडेसे आरामप्रिय पण असता. शॅडो पार्ट काय तुमचा, हट्टीपणा, बदलाची भीती म्हणजे चेंजेस झाले तर तुम्हाला भीती वाटायला लागते आणि तुम्ही जास्त अटॅच होता लोकांशी किंवा गोष्टींशी. तर आता काय करायचं हे याच्यावरती काम करायला, तर छोट्या छोट्या बदलांना होकार द्या, कम्फर्ट झोनमधनं बाहेर या, फ्लेक्झिबिलिटी तुमची वाढवा
ॲफर्मेशन काय असेल तुमच्यासाठी, तर मी बदल सुरक्षितपणे स्वीकारतो किंवा स्वीकारते. आणि तुमची हीलिंग की काय आहे टॉरससाठी, फ्लेक्झिबिलिटी. तुमच्या विचारामध्ये, कृतीमध्ये फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला आणली पाहिजे. पुढची रास आहे जेमिनाय. 21 मे ते 20 जूनमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची ही रास असते. तुमचा स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही खूप बोलके असता, नेहमी उत्सुक असता, क्युरियस असता, सोशल असता, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. पण तुमचा शॅडो पार्ट काय असतो, तुमचा फोकस कमी पडतो, कामं अर्धवट सोडण्याची तुमची सवय असते. तुमचं मन पटकन बदलू शकतं एखाद्या गोष्टीबद्दल किंवा माणसांबद्दल. आता ह्या शॅडो पार्टवरती तुम्ही कसं काम करू शकता, हे हील कसं करू शकता, तर काहीतरी प्लॅनर वापरा. प्लॅन करा गोष्टी, तुमचे गोल्स. एका वेळेला एकच काम करा, 50 कामं करू नका. डेली तुमचं रुटीन बनवा आणि त्या रुटीनप्रमाणेच काम करा. ॲफर्मेशन तुमच्यासाठी काय असेल की मी माझी ऊर्जा योग्य दिशेला वापरतो किंवा वापरते. हीलिंग की तुमच्यासाठी काय आहे जेमिनायसाठी, फोकस. आता कॅन्सर म्हणजे 21 जून ते 22 जुलैमध्ये जर का तुमचा जन्म झालेला असेल तर तुमची सूर्यरास आहे कॅन्सर. तुमचा स्वभाव असा भावनिक, इमोशनल काइंड ऑफ असतो, प्रेमळ असतो, तुम्ही काळजी घेणारे असता, फॅमिली ओरिएंटेड म्हणजे कुटुंबप्रिय असे असता. पण तुमचा शॅडो पार्ट काय आहे, तर तुमच्या मूड स्विंग्स तुमचे खूप होतात. भूतकाळामध्ये तुमचं मन सतत अडकलेलं असतं आणि तुम्ही खूप जास्तच कधी इमोशनल होता. आता ह्या शॅडो पार्टवरती तुम्ही काम कसं करू शकता, तर तुम्ही जर्नलिंग करा. तुमच्या ज्या भावना, तुम्हाला इमोशन्स येतात वेळोवेळी लोकांबद्दल, परिस्थितीबद्दल, ते तुम्ही त्या जर्नलमध्ये लिहित चला. सेल्फ केअर तुम्ही वाढवा, स्वतःला वेळ द्या. बाउंड्रीज तयार करा की तुम्ही त्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही जाणार नाही, लोकांना येऊन देणार नाही. तुमच्यासाठी ॲफर्मेशन, मी स्वतःची काळजी घेतो किंवा घेते. हीलिंग की कॅन्सर राशीसाठी काय आहे, बाउंड्रीज आखणं. पुढची सूर्यरास आहे 23 जुलै ते 22 ऑगस्टमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर लिओ. आता तुमचा स्वभाव कसा असतो, तर कॉन्फिडंट, आत्मविश्वास असतो तुमच्याकडे भरपूर. तुम्ही क्रिएटिव्ह असता. तुमचं व्यक्तिमत्व थोडं कॅरिस्मॅटिक आहे, प्रभावी व्यक्तिमत्व असेल तुमचं. लीडरशिप क्वालिटीज पण असतील. पण तुमचा शॅडो पार्ट काय आहे, तर इगो. बाहेरच्या कौतुकावरती अवलंबून राहणं, म्हणजे लोकांच्या कौतुकाची वाट बघणं. लोक तुमचं कधी कौतुक करतात, टीका तुम्हाला सहसा सहन होत नाही. तर आता ह्या शॅडो पार्टवरती काम तुम्ही कसं करू शकता, तर स्वतःचं कौतुक करा. लोकांच्या कौतुकावरती अवलंबून राहू नका. फीडबॅक जे लोक तुम्हाला देतील ते स्वीकारा. स्पॉटलाईट शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांचं जे मत आहे ते सुद्धा विचारात घ्या. ॲफर्मेशन तुमच्यासाठी काय असेल, आय व्हॅल्यू माय सेल्फ. हीलिंग की काय असेल लिओसाठी, सेल्फ वर्थ, म्हणजे स्वतःचं सेल्फ वर्थ शोधा, स्वतःची किंमत स्वतःच ओळखा. पुढची सूर्यरास आहे वर्गो. तुमचा जन्म जर का 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरमध्ये झाला असेल तर तुमची रास आहे वर्गो. तुमचा स्वभावाची वैशिष्ट्य काय आहे, तर तुम्ही परफेक्शनिस्ट असता. तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या परफेक्टच असायला लागतात. पण प्रॅक्टिकल पण तुम्ही असता. पण प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या तपशिलांकडे मात्र तुम्ही नक्कीच लक्ष देता. तुमचा शॅडो पार्ट काय असू शकतो की ओव्हर थिंकिंग, प्रत्येक गोष्टीचा जरा जास्तच विचार करता, स्वतःवरती तुम्ही जास्त टीका करता. आणि परफेक्शनिझम, म्हणजे कधी परफेक्शनिझम हा शॅडो पार्ट पण ठरू शकतो. काम कसं करायचं ह्याच्यावरती, तर परफेक्टच्या ऐवजी तुम्ही प्रोग्रेस होतीये ना त्या ठिकाणी हे बघा. मध्ये मध्ये रेस्ट घेत चला. स्वतःला माफ करा. प्रत्येक वेळेला आपण परफेक्टच असलं पाहिजे असं नाही आहे. ॲफर्मेशन काय असू शकतं की अपूर्ण असणंसुद्धा योग्य आहे. आणि हीलिंग की तुमच्यासाठी काय असेल वर्गोसाठी, तर ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्ट करा गोष्टी परफेक्ट नसतील तरीही. तुमचा जन्म 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबरमध्ये झाला असेल तर तुमची सूर्यरास आहे लिब्रा. स्वभाव तुमचा कसा असेल, बॅलन्स स्वभाव असेल, संतुलित. तुम्ही थोडेसे डिप्लोमॅटिक पण असू शकता. रिलेशन्सना, नात्यांना तुम्ही महत्त्व देता. सौंदर्यप्रिय तुम्ही आहात. पण तुमचा शॅडो पार्ट काय आहे, तुम्ही निर्णय घेत नाही. लोकांना खुश ठेवायचा सतत प्रयत्न करता. कॉन्फ्लिक्ट्स टाळण्याचा प्रयत्न करता.
तर तुमच्या या शॅडो पार्टवरती तुम्ही कसं काम करू शकाल, तर तुम्ही नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळेला समोरच्या माणसाला होच म्हटलं पाहिजे असं गरजेचं नाही आहे. स्वतःचं मत व्यक्त करायला शिका. लहान लहान निर्णय स्वतः घ्यायला शिका. निर्णयासाठी लोकांवर अवलंबून राहू नका. ॲफर्मेशन काय असेल, माय व्हॉइस इज इम्पॉर्टंट. हिलिंग की तुमच्यासाठी काय असेल, सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे स्वतःला व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही कायम. आता स्कॉर्पिओ, तुमचा जन्म जर का 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरमध्ये झाला असेल तर तुम्ही स्कॉर्पिओ आहात. तुमचा स्वभाव काय आहे, तर तीव्र भावना म्हणजे तुमच्या नेहमी फिलिंग्स हे इंटेन्स असतात. तुम्ही इंट्युटिव्ह असता. स्वभाव तुमचा थोडासा लोकांना गूढ असा वाटू शकतो आणि तुम्ही एकदम डीप थिंकर्स आहात. प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करता. पण शॅडो पार्ट तुमचा काय असू शकतो की संशय घेणं समोरच्या व्यक्तीवरती किंवा सिच्युएशन्सबद्दल, पॉझेसिव्हनेस आणि लोकांवरती कंट्रोल करण्याची तुमची टेंडन्सी असू शकते. आता ह्या शॅडो पार्टवरती तुम्ही कसं काम करू शकता, तर ट्रस्ट बिल्ड करा लोकांबरोबर. तुम्हाला जे वाटतं ते लोकांसमोर व्यक्त करायला लागा. ॲक्सेप्टन्स वाढवा लोकांबद्दल आणि सिच्युएशनबद्दल. ॲफर्मेशन काय असू शकते की मी विश्वास ठेवतो किंवा ठेवते. आय ट्रस्ट एव्हरीवन अँड माय सेल्फ. हिलिंग की स्कॉर्पिओसाठी काय आहे, ट्रस्ट. तुमचा जन्म जर का 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबरमध्ये झाला असेल तर तुमची सूर्यरास आहे सॅजिटेरियस. स्वभाव तुमचा इंडिपेंडंट, स्वतंत्र असा आहे. तुम्ही साहसी आहात, ऑप्टिमिस्टिक आहात सगळ्याच गोष्टींबाबत आणि थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे झुकणारे आहात, म्हणजे आध्यात्मिक शोध घेणारे असे तुम्ही असता. शॅडो पार्ट तुमचा काय, तर कमिटमेंट इश्यूज. तुम्ही सहसा लोकांना कमिट करायला जात नाही. बांधिलकी स्वीकारण्याची तुम्हाला कारण अडचण असते. स्थिरता थोडीशी कमी असते. बरेच वेळेला तुम्ही इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेताना दिसता. आता ह्या शॅडो पार्टवरती काम कसं करायचं, तर आपले लाँग टर्म्स गोल ठरवा, त्या दृष्टीने काम करा. कन्सिस्टन्सी वाढवा तुमच्या कामामध्ये, बोलण्यामध्ये. फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्हाला फ्रीडम आवडतो पण फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटी हे दोन्ही बॅलन्स करायला शिका. ॲफर्मेशन काय असू शकतं तुमच्यासाठी, मी स्थिर आणि मुक्त दोन्हीही आहे. सो फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटी दोन्हीचा आनंद घ्या. हिलिंग की सॅजिटेरियससाठी काय आहे, कमिटमेंट. तुमचा जन्म जर का 22 डिसेंबर ते 19 जानेवारीमध्ये झाला असेल तर तुमची सूर्यरास आहे कॅप्रिकॉन. तुमचा स्वभाव हा मेहनती आहे. तुम्ही डिसिप्लिन्ड असता, जबाबदार, रिस्पॉन्सिबल पर्सन आहात. त्याचबरोबर प्रॅक्टिकलसुद्धा आहात. पण तुमचा शॅडो पार्ट काय आहे की तुम्ही कामामध्ये जरा जास्तच इन्व्हॉल्व्ह होता. भावना तुमच्या दाबून ठेवता. स्वतःवरती नेहमी प्रेशर घेता कामाचं किंवा लोकांच्या वागण्याचं सुद्धा. आता हे कसं कमी करायचं, तर रेस्ट घेत राहा अधेमध्ये. भावना, तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या लोकांशी शेअर करा. वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला ठेवला पाहिजे. कामाच्या वेळेला काम आणि घरी आलं की काम बाजूला ठेवलं पाहिजे. ॲफर्मेशन काय की मी विश्रांतीलाही महत्त्व देते आणि तुमच्यासाठी हिलिंग की काय आहे कॅप्रिकॉनसाठी, अर्थातच रेस्ट. तुमचा जन्म जर का 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारीमध्ये असेल तर तुम्ही ॲक्वेरियस या सूर्यराशीमध्ये आलेला आहात. स्वभाव तुमचा काय, तुम्ही प्रत्येक वेळेला गोष्टींचा वेगळ्या प्रकाराने विचार करता. इनोव्हेटिव्ह असा तुमचा स्वभाव असेल. त्याचबरोबर ह्युमॅनिटेरियन पण तुम्ही आहात, म्हणजेच मानवतावादी पण तुम्ही असता. आता ह्याच्यामध्ये शॅडो पार्ट काय आहे, तर तुम्ही लोकांशी थोडंसं इमोशनल डिस्टन्स म्हणजे भावनिक अंतर ठेवता. डिटॅच होण्याची तुमची वृत्ती असते. तुम्ही जास्त लॉजिकल माइंडवाले असता, जास्त लॉजिक वापरता प्रत्येक ठिकाणी. तर आता या शॅडो पार्टवरती काम कसं करायचं, तर भावना व्यक्त करा. लोकांशी इमोशनल कनेक्शन वाढवायला सुरुवात करा. वल्नरेबिलिटीचा स्वीकार करा, म्हणजे कधीही काही होऊ शकतं हे स्वीकारा. ॲफर्मेशन काय तुमची, तर भावना दाखवणं हे सुरक्षित आहे. ॲक्वेरियससाठी हिलिंग की काय आहे, इमोशनल ओपननेस म्हणजे भावनिक मोकळेपणा, भावना व्यक्त करा. पुढची सूर्यरास आहे पायसेस, म्हणजे 19 फेब्रुवारी ते 20 मार्चमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा स्वभाव थोडासा सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे संवेदनशील. तुम्ही इंट्युटिव्ह पण असता, क्रिएटिव्ह पण आहात तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही दयाळू पण आहात, काइंड पर्सन. आता शॅडो पार्ट काय आहे, तर तुम्ही रियालिटीपासून नेहमी दूर पळता.
इमोशनल ओव्हरलोड होतं, खूपच भावनांच्या आहारी जाता, खूपच सेन्सिटिव्ह असता, बाउंड्रीज लोकांशी तुम्ही कमी आखता. आता काम काय करायचं की ग्राउंडिंग करायचं, म्हणजेच बाउंड्रीज तयार करायच्या, कृती आणि स्वप्न यांचा समतोल तुम्हाला ठेवला पाहिजे. ॲफर्मेशन काय असतं, मी स्वप्न पण पाहतो किंवा पाहते आणि कृती पण करतो किंवा करते. हिलिंग की पायसेससाठी काय ग्राउंडिंग म्हणजे मनातली अस्वस्थता किंवा ताण किंवा भीती किंवा अतिरिक्त विचार जे येतात ते कमी करून स्वतःला कायम स्थिर ठेवणं. सो या सगळ्या झाल्या सूर्यराशी, त्यांचे स्वभाव आणि त्यांचा शॅडो पार्ट, आणि तो शॅडो पार्ट कमी कसा करता येईल हे पण मी तुम्हाला सांगितलं. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यराशीची ऊर्जा ही वयानुसार बदलते. म्हणजे अनेक लोकांना लहानपणी या राशींचे गुण कमी जाणवतात, पण वय वाढल्यानंतर आत्मविश्वास पण वाढतो, मग आयडेंटिटी स्पष्ट होते आणि मग हे सूर्यराशीचे जे गुण असतात ना ते जास्त दिसायला लागतात. आता सूर्यराश जे असते त्याचे जे स्वभाव वैशिष्ट्य असतात ते तुमचं भविष्य नाही सांगत, पण तुम्ही कुठे चमकू शकता, तुम्ही कशामध्ये पुढे येऊ शकता हे मात्र आपल्याला नक्की त्यातून कळतं. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक राशीनुसार त्यांचे शॅडो पार्ट पण सांगितले. आता शॅडो म्हणजे काही वाईटपणा नाही आहे, पण शॅडो म्हणजे जसं मी सांगितलं तसं आपल्या व्यक्तिमत्वातला असा भाग आहे जो समजून घेण्याची, हील करण्याची आणि बॅलन्स करण्याची गरज असते. आता शॅडो पार्ट आपल्या स्वभावातला म्हणजे आपल्यातला वाईट भाग नाही आहे, पण काय असतं, हे भाग जुन्या अनुभवांवरून तयार झालेले असतात, भीतीमधून तयार झालेले असतात आणि ते आपल्या जे स्ट्रेंथ्स असतात ना, म्हणजे जे काही मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यांना इम्बॅलन्स करू शकतात. जसं की आत्मविश्वास तुमच्याकडे आहे, पण आत्मविश्वास जास्त झाला तर त्याचा इगो होऊ शकतो. काळजी तुम्ही घेता, पण काळजी घेणं जर का जास्त व्हायला लागलं तर तुम्ही स्वतःला विसरून जाऊ शकता. आता शॅडो पार्ट म्हणजे दोष नाही आहे हे लक्षात घ्या. आपल्या मधला जो शॅडो पार्ट असतो तो आपला शत्रू नसतो, पण तो आपल्याला काय म्हणत असतो की मलाही बघा, मलाही समजून घ्या. सो स्वतःला समजून घ्या, स्वतःच्या शॅडो पार्टलाही समजून घ्या, त्यावरती काम करा. तुम्हाला जर का तुमच्या राशीप्रमाणे तुमचा स्वभाव पटला असेल तर तुमचा शॅडो पार्टसुद्धा पटला असेल आणि त्यावरती काम कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, स्वतःला हील कसं करायचं ते. पण तुम्हाला जर का स्वतःला हे करणं शक्य आहे असं वाटत नसेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकता. तुम्हाला माहिती आहेच आहे की मी सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. मी ह्याबाबत तुम्हाला अगदी नक्की मदत करू शकते. माझ्या ह्या आधीच्या सूर्यराशीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आय एम शुअर की माझा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. स्वतःला समजून घेण्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आणि आत मी जे काही सांगितलेली आहे माहिती ती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल याची मला पूर्ण खात्री आहे. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मी ह्याच्यात जे सांगितलं ते पटलं का, हे तुम्ही कमेंटमध्ये माझ्याशी जरूर शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.